Good morning, my dear students. I am जितेंद्र सूर्यवंशी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जितेंद्र सूर्यवंशी. टुडे वी आर गोइंग टू सी सेक्शन नंबर 2. आज आपण सेक्शन नंबर 2 बघणार आहोत. इन दिस सेक्शन 2 देर आर 8 पोएम्स आणि या सेक्शन 2 मध्ये 8 पोएम्स आहेत. So in this section 2, the first poem is Song of the Open Road written by Walt Whitman. आणि या सेक्शन 2 मधील पहिली कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड की जी वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली आहे. डिअर स्टुडंट्स, इन दिस poem the poet use road stand for mobility and speed. आणि या कवितेमध्ये पोएटने रोड हा गतिशीलता आणि वेग या अर्थाने वापरलेला आहे. डिअर स्टुडंट्स, बिफोर गोइंग टू स्टार्ट अ पोएम, लेट्स सी द पेज सेक्शन 2. Here we see the picture of houses and a boy. आपण जेव्हा सेक्शन 2 हे पेज बघतो तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक घरं दिसतात आणि त्या ठिकाणी एक मुलगा उभा असलेला दिसत आहे. द हाऊसेस आर व्हेरी ब्युटिफुल आणि घरं खूप छान दिसत आहेत. अँड द बॉय लुकिंग टुवर्ड्स देम आणि मुलगा त्यांच्याकडे बघत आहे. द टायटल ऑफ धिस पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आणि या कवितेचं जे काही टायटल आहे आपण त्याच्याकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल सॉन्ग ऑफ द ओपन रोड, रस्त्यावरील मुक्त गाणं. इट मीन्स दॅट द पोएट वॉन्टेड टू शो दॅट एव्हरीबडी सिंग अ सॉन्ग ॲज पर देअर ओन वे. प्रत्येक व्यक्ती हा रस्त्यावर आपापल्या परीने गाणं गात असतो. सो डिअर स्टुडंट्स, बिफोर गोइंग टू स्टार्ट अ पोएम, लेट्स टेक शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट. वॉल्ट विटमन was an American poet, essayist, journalist, and influential poet in America. वॉल्ट विटमन हे कवी, निबंधकार, पत्रकार आणि एक प्रभावी कवी म्हणून अमेरिकेत ख्यातनाम होते. द पोएट कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स आणि त्यांना मुक्त काव्याचे जनक असेही म्हणतात. हीज पॉप्युलर पोएम ओ कॅप्टन माय कॅप्टन रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन आणि त्यांची सुप्रसिद्ध कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन ही त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर आधारित लिहिलेली आहे. अँड इन दिस पोएम the poet is saying that this poem is taking from leaves of grass. आणि ही कविता लीव्ज ऑफ ग्रास या लिखाणातून घेतलेली आहे किंवा काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल पोएम की जी अतिशय सुंदर आहे. The poet says that on the road everybody is same. There is no differentiate between rich and poor. कवी म्हणतात की रस्त्यावर गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येक व्यक्ती हा सारखा आहे. द पोएट यूज रोड हियर इज स्टँड फॉर मोबिलिटी अँड स्पीड. कवींनी या ठिकाणी रोड हा शब्द किंवा इमेज गतिशीलता आणि वेग या अर्थाने वापरलेली आहे. सो द पोएट सेज दॅट एव्हरीबडी शूड एन्जॉय द लाईफ. आणि कवी म्हणतात की प्रत्येकाने
आपलं जीवन आनंदाने व्यतीत केलं पाहिजे. अँड द पोएट ऑल्सो सेज दॅट ही डोंट लाईक टू स्टे ॲट वन प्लेस. आणि कवी म्हणतात की त्यांना एका ठिकाणी राहणं आवडत नाही. आणि ही ऑल्सो टॉक अबाउट पीपल अँड प्लेसेस इन दिस पोएम. आणि ते या कवितेमध्ये लोक आणि स्थळे यांच्याविषयी सुद्धा बोलतात. अँड द पोएट इज वॉन्टेड फ्रीडम फॉर हिम और फॉर द पीपल. आणि कवींना स्वातंत्र्याची अपेक्षा आहे आणि ते त्यांच्या मताप्रमाणे जीवन जगत आहेत. सो इट्स अ शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट. आपण थोडक्यात कवींविषयी माहिती जाणून घेतली. सो लेट्स स्टार्ट अवर पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. चला तर मग बघूया आपली कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड, रस्त्यावरील मुक्त गाणं. ती बघण्याआधी या कवितेत काही ब्रॅकेटचा वापर केलेला आहे. ब्रॅकेट अर्थात त्याला आपण पॅरेंथेसिस असं म्हणतो. म्हणजेच की ते शब्द किंवा ते कडवे त्या कवितेपासून थोडं वेगळं असणार किंवा कवींना त्या ठिकाणी वेगळा संदेश द्यायचा असेल या अर्थाने वापरलेला आहे. आणि ही कविता फ्री वर्स आहे. फ्री वर्स म्हणजे की ज्या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचं रायमिंग पेअर्स, रायमिंग स्कीम वापरलेली नसते. त्यांना म्हणतात फ्री वर्स. म्हणजे मुक्तपणे कवींनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. अँड दिस इज अँड इन्स्पायरेशनल पोएम. आणि ही एक प्रेरणा देणारी कविता होय. सो लेट स्टार्ट द पोएम लाईन बाय लाईन. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. Henceforth, I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism, strong and content, I travel the open road. The earth that is sufficient. I don't want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know this suffice for those who belong to them. Still, here I carry my old delicious burden. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will feel them in return. So let's poem line by line. Here the poet is says that afoot means being planned. अफूटचा अर्थ पायी किंवा पहिलं पाऊल किंवा पुढे जाणे. लाईट हार्टेड म्हणजे हलक्या मनाने. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. द पोएट says that in this healthy, free world, he will go very happily by his foot on the free road. The poet कवी म्हणतात, माझ्यासमोर असलेल्या जगात की जे जग निरोगी आणि बंधनमुक्त आहे, तर अशा या जगामध्ये मी माझं पहिलं पाऊल
अतिशय हलक्या मनाने रस्त्यावर टाकलेलं आहे. म्हणजेच कवी म्हणतात, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, की मी माझं पहिलं पाऊल अतिशय हलक्या मनाने रस्त्यावर टाकलेलं आहे, की जो रस्ता अतिशय मुक्त आहे. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, आणि माझ्यासमोर असलेल्या या जगामध्ये की जे अतिशय पोषक आणि अतिशय मुक्त आहे, अशा या जगामध्ये किंवा अशा या जगात मी माझं पहिलं पाऊल अतिशय हलक्या मनाने आणि अतिशय आनंदाने टाकलेलं आहे. द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेअर एव्हर आय चूज. द पोएट says that the long brown road chosen by the poet, and he will go on it wherever it will lead to him. आणि ह्या ओवीमधून कवी म्हणतात, मी द लाँग ब्राऊन पाथ, की माझ्यासमोर असलेला हा तपकिरी रंगाचा रस्ता, ब्राऊन पाथ म्हणजेच अर्थ, रस्ता, लीडिंग व्हेअर आय चूज, की जो मी निवडलेला आहे आणि जो रस्ता मला कुठेही घेऊन जाईल तिथं मी जायला तयार आहे. म्हणजेच की जो काही सोनेरी रस्ता असेल किंवा काटेरी रस्ता असेल, की जो मी निवडलेला आहे आणि तो रस्ता मला जिथे घेऊन जाईल त्या ठिकाणी मी जाणार. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपलं ध्येय निवडतो किंवा त्या ध्येयाकडे वाटचाल करतो, तर त्यावेळेस त्या रस्त्यामध्ये काटे असतात, काही वेळेस अप्स अँड डाऊन्स असतात, काही वेळेस आपल्याला एक सोनेरी मार्ग दिसत असतो आणि त्याच्यावरून आपण चालत असतो. आपण त्यावेळेस विचार करत नाही की हा रस्ता कसा असेल, कारण आपण तो रस्ता निवडलेला असतो आणि आपल्याला त्याच्यावरून जायचं असतं. Henceforth, I ask not good fortune, I myself am good fortune. The poet is says that he don't want good fortune for him to make by the people, but he he himself will make good fortune for him, or he will make his good luck by his power. या ओवीमधून कवी म्हणतात की मला चांगल्या नशिबाची अपेक्षा नाही किंवा लोकांनी माझं नशीब घडवून द्यावं याची मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही, परंतु आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, कारण मी माझं नशीब स्वतः चांगलं तयार करणार आहे. म्हणजेच ज्या अर्थाने आपण म्हणतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या अर्थाने कवी आपल्याला उद्देशून म्हणतात की कोणाच्या भरोश्यावर अवलंबून न राहता आपण स्वतःच आपलं नशीब घडवावं किंवा तयार करावं, की ज्या अर्थाने आपलं नशीब अतिशय चांगलं होईल. Henceforth, I whimper no more. The poet says that I will not cry again, or I will not cry more, postpone no more. I will not cancel the things which I have prepared, need nothing, and I don't want some things from the people. या ओवीमधून कवी म्हणतात की मी आता रडणार नाही किंवा मी हुंदके देणार नाही किंवा मी कर्कज आवाज काढणार नाही. पोस्टपोन नो मोर, आणि मी कुठल्याही गोष्टी पुढे ढकलणार नाही. नीड नथिंग, आणि मला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही किंवा मला गरज नाही. म्हणजेच ज्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत तर त्याच्यातूनच मी पुढे जाणार आणि मी कोणाकडूनही अपेक्षा ठेवणार नाही, या अर्थाने या ठिकाणी कवी म्हणतात. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज क्वेरलस criticism. Here, the poet says that he will manage house problems, then daily problems, then some complaints,
अँड सम डिसॲप्रुव्हल थिंग्स इन फ्रंट ऑफ हिम. कवी म्हणतात की ज्या काही घरातील अडचणी असतील, समस्या असतील, तक्रारी असतील, लायब्ररीज या ठिकाणी लायब्ररीचा अर्थ शिक्षण किंवा आपण या ठिकाणी त्याचा दैनंदिन व्यवहारातील अडचणी असा घेऊ शकतो. क्वेरलस क्वेरलस मीन्स तक्रारखोर, क्रिटिसिझम मीन्स टीका किंवा गुणदोष. आणि म्हणून कवी म्हणतात की ज्या काही घरातील अडचणी असतील तर त्या मी अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेल्या आहेत व त्यांना मी अतिशय चांगल्या प्रकारे सोडवलेल्या आहेत. लायब्ररीज आणि ज्या काही दैनंदिन तक्रारी असतील किंवा व्यवहार असतील त्यांचेसुद्धा मी चांगल्या प्रकारे व्यवहार करणार आहे. पो क्वेरलस क्रिटिसिझम्स की ज्या काही तक्रारी असतील आणि जे काही माझे गुणदोष असतील तर त्यांच्याशी मी तडजोड केलेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये काही ना तरी काही अडचणी असतात आणि त्या अडचणी आपण सामंजस्याने सोडवतो. आणि म्हणून या ठिकाणी कवीसुद्धा तशाच प्रकारे म्हणतात की ज्या काही घरातील अडचणी असतील किंवा जे काही दैनंदिन व्यवहार असतील, जे काही वादविवाद असतील तर ते मी मागे सोडलेले आहेत आणि मी त्यांचा विचार करत नाही. कारण स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड अँड द पोएट सेज दॅट all that things I left behind, and I begin very strengthly and very happily on the free road, and I will go very freely on this free road. आणि कवी या ठिकाणी म्हणतात की अतिशय मजबूतीने आणि अतिशय आनंदाने मी या मुक्त रस्त्यावर प्रवास करणार आहे. की ज्या काही चिंता असतील, ज्या काही तक्रारी असतील किंवा ज्या काही समस्या असतील तर त्या मी मागे सोडलेल्या आहेत आणि मी या रस्त्यावर अतिशय मजबूतीने, अतिशय आनंदाने या मुक्त रस्त्यावर प्रवास करणार आहे. की ज्याप्रमाणे आपण आपल्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवतो, त्यांना मागे टाकतो आणि नवीन मार्गांच्या शोधात आपण पुढे जात असतो, त्या प्रकारे कवी आपल्याला उपदेश करतात आणि ते आपल्याला प्रेरणा देतात. द अर्थ दॅट इज सफिशियंट. द पोएट सेज दॅट द अर्थ इज दॅट इज सफिशियंट. की जी काही पृथ्वी आहे तर ती पुरेशी आहे. आय डोंट want the constellations any nearer. Constellations means stars, or it is group of stars. कॉन्स्टलेशन्स म्हणजे ग्रह, नक्षत्र किंवा तारे. परंतु या ठिकाणी कॉन्स्टलेशनचा अर्थ त्यांनी प्रसिद्ध व्यक्ती किंवा फेमस व्यक्ती या अर्थाने वापरलेला आहे. So the poet says that I do not want the constellations any nearer. The poet says that he don't want to attract the famous persons or to go near that famous persons. He don't want need of that persons. Those are the famous. कवी म्हणतात की मला अशा कुठल्याच प्रसिद्ध व्यक्तींची किंवा ताऱ्यांची अपेक्षा नाहीत की त्यांनी माझ्याजवळ यावं किंवा ते मला साथ देतील, अशा कुठल्याच गोष्टीची मला अपेक्षा नाही. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. अँड द पोएट सेज दॅट आय नो दॅट दे आर व्हेरी गुड व्हेअर दे स्टँड और व्हेअर दे आर. आणि कवी म्हणतात की आय नो दे आर व्हेरी वेल, की मला माहीत आहे की ते ज्या ठिकाणी आहेत, व्हेअर दे आर, तर त्या ठिकाणी ते अतिशय चांगले आहेत. म्हणजेच मला त्यांची अपेक्षा नाही की त्यांनी माझ्याजवळ यावं आणि म्हणून ती ज्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी ती चांगली आहेत. मला त्यांची कुठलीही अपेक्षा नाही.
किंवा आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये ज्यावेळेस प्रभावी व्यक्ती असतील तर ती माणसं आपल्याला असे वाटतात की आपल्या जवळ यावीत. परंतु या ठिकाणी कवींना तशी अपेक्षा नाही. कारण कवी स्वतःचं नशीब स्वतःच घडवणार आहेत आणि म्हणून ते म्हणतात की ते ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणीच ते खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि त्यांना त्यांच्याजवळ यावेत अशी अजिबात इच्छा नाही. I know they suffice for those who belong to them. And here the poet says that those stars or famous persons are enough to those who wanted to them. आणि कवी म्हणतात किंवा कवींना माहीत आहे की ते ज्या ठिकाणी आहेत किंवा ज्यांना त्यांची अपेक्षा आहे तर त्यांच्यासाठी ते तारे किंवा प्रभावी व्यक्ती पुरेशा प्रमाणे आहेत, ही गोष्ट त्यांना माहीत आहे. म्हणजेच कवींना एकच सांगायचं आहे की तारे, ग्रह किंवा प्रभावी व्यक्ती ज्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी ती चांगल्या प्रकारे आहेत आणि ती त्यांना पुरेशा प्रमाणातसुद्धा आहेत. Now here the bracket use. The bracket is called parenthesis, and in this stanza we can say that the poet separate him from the other things of the society. कवींनी या ठिकाणी ब्रॅकेट वापरलेला आहे आणि त्याला पॅरेंथेसिस असं म्हणतात. म्हणजेच संक्षिप्त शब्द की जे शब्द कवींना वेगळ्या अर्थाने सांगायची आहेत. Still, here I carry my old delicious burdens. The line is very beautiful and the meaning also is very beautiful or very nice. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी लाईन या ठिकाणी कवींनी वापरलेली आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिसियस बर्डन्स. बर्डन मीन्स ओझे, डेलिसियस मीन्स स्वादिष्ट न घेता या ठिकाणी आपण चांगलं, स्वीट या अर्थाने वापरू. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिसियस बर्डन्स. आणि अद्यापही माझे जे काही स्वादिष्ट, जे काही ओझं आहे तर ते मी स्वतः वाहत आहे. की जे काही जुन्या समस्या असतील किंवा जे काही जुनं ओझं असेल तर ते मी स्वतः ते वाहत आहे आणि ते मला कुठल्याही प्रकारे वाईट वाटत नाही आणि मी ते आनंदाने माझ्याबरोबर वाहत असतो. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आणि मी जे काही माणसं असतील किंवा स्त्रिया असतील तर मी ते माझ्याबरोबर वाहत असतो. म्हणजेच या ठिकाणी द पोएट इज सेज दॅट द ओल्ड मेमरीज ऑफ मेन अँड वुमेन आय ऑलवेज कॅरी विथ माय सेल्फ. की ज्या माणसांबद्दल आणि स्त्रियांबद्दल आठवणी असतील तर त्या मी स्वतः माझ्याबरोबर नेत असतो किंवा माझ्याबरोबर त्या मी वाहत असतो. I carry them with me wherever I go. And the poet is saying that I always carry them wherever I will go. I always carry them. की मी ज्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी मी सर्व आठवणी सोबत घेऊन जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनातसुद्धा अशा अनेक आठवणी असतात की ज्या आपल्याला आलेल्या असतात आणि त्या सर्व आठवणी आपण आपल्याबरोबर नेत असतो. ज्यावेळेस आपण आनंदी असतो किंवा दुःखी असतो तर त्या जुन्या आठवणी आपण आठवून आपण आपलं मन प्रेरित करत असतो. आणि तशाच प्रकारे मग कवीसुद्धा या ठिकाणी ज्या काही जुन्या आठवणी असतील तर ते स्वतःबरोबर वाहत आहे आणि त्यांचं त्यांना ओझं वाटत नाही. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. व्हेरी ब्युटिफुल लाईन. द पोएट इज यूज हिअर. अतिशय सुंदर लाईन या ठिकाणी कवींनी वापरलेली आहे. आय स्वेअर, आय प्रॉमिस,
इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि मी शपथ घेऊन सांगतो की मला अशक्य आहे की त्या गोष्टींपासून मुक्त करून घेणे. म्हणजेच कवींना म्हणायचं आहे की ज्या काही गोष्टी मी स्वतःबरोबर वाहत असतो, तर शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी प्रॉमिस देतो की त्या गोष्टींपासून मुक्त होऊन मला जीवन जगता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपण आपल्यापासून दूर करू शकत नाही. आपले आईवडील असतील, आपले काही मित्र असतील, तर त्यांना आपण आपल्यापासून दूर ठेवू शकत नाही, कारण दे आर सोल फॉर अस. आणि ते आपले आत्मे असतात आणि त्या आत्म्यांना आपण आपल्यापासून दूर ठेवू शकत नाही, कारण ती जर आपल्यापासून दूर गेली तर आपण आनंदी राहू शकत नाही. म्हणून ज्या आहेत गोष्टी आपल्याबरोबर, किंवा कवींना म्हणायचं आहे की त्या सर्व गोष्टी मी माझ्या स्वतःबरोबर वाहत असतो आणि त्यांचं मला कधीच ओझं वाटत नाही. आणि मी शपथ घेऊन सांगतो की त्यांच्यापासून मला मुक्त व्हायची सुद्धा इच्छा नाही. आय एम filled with them and I will feel them in return. The very beautiful line the poet used. I am filled with them. आणि या ठिकाणी कवी म्हणतात की त्या सर्व गोष्टींनी मी भारावून गेलेलो आहे. म्हणजेच ज्या गोष्टी माझ्याबरोबर आहेत, तर त्या सर्व गोष्टींनी मी भरून गेलेलो आहे, भारावून गेलेलो आहे. अँड आय विल फील देम इन रिटर्न. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि कवी म्हणतात की ज्यावेळी मी काम करेल, किंवा वेन आय विल राईट, आय विल बॅक ऑल दॅट थिंग्स इन रिटर्न. आणि ज्यावेळी मी काम करेल, ज्यावेळी मी कविता लिहिणार, तर त्यावेळी त्यांच्या त्या बर्डनमधून मी रिकामा होण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच वेळेस मी त्यांनी जे काही भरून दिलं असेल, त्यावेळी मी ते परत करण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्यालासुद्धा काही व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये मदत केलेली असते की जी आपण ऋणामध्ये त्या फेडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून कवीसुद्धा म्हणतात की ज्या गोष्टी मला त्या माणसांनी आणि स्त्रियांनी दिल्या असतील, किंवा त्या माझ्या घरातील लोकांनी दिलेल्या असतील, तर त्या मी ज्यावेळेस कविता लिहिणार, तर त्यावेळेस नक्कीच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि त्या गोष्टी मी त्या ठिकाणी भरून देईल. तसंच आपणसुद्धा करतो की जर आपल्याला कोणी मदत केली असेल, तर आपणसुद्धा आपलं ध्येय पूर्ण झाल्यावर, किंवा आपलं स्वप्न पूर्ण झाल्यावर आपण त्या रिटर्न करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण नेहमी त्या व्यक्तीबद्दल, किंवा त्या समाजाबद्दल, किंवा त्या लोकांबद्दल कृतज्ञ असतो आणि त्यांची उपकाराची जाणीव आपल्याला असते. सो द पोएम इज व्हेरी ब्युटिफुल. आणि म्हणून अतिशय ही सुंदर कविता वॉल्ट व्हिटमन यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि खरंच या ठिकाणी रोड हा जो शब्द आहे, तर मुक्त या अर्थाने आलेला आहे. मुक्त म्हणजे की ज्या रस्त्यावर आपण मुक्तपणे आपलं गाणं म्हणू शकतो. अँड द पोएट सेज दॅट एव्हरीबडी इज सेम ऑन द रोड, नो इज रिच अँड पुअर. की प्रत्येक व्यक्ती हा रस्त्यावर सारखाच असतो, की कोणी श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रमाणेच गाणं गात असतो. अँड सो हियर द पोएम इज व्हेरी मार्वेलस अँड व्हेरी मिनिंगफुल. I hope this poem you understand very well. Thank you very much.